आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे हा चित्रपट खामगाव येथील गजानन टॉकीजमध्ये प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली। विशेषतः युवक, युवती, विद्यार्थी, पालक आणि मराठी चित्रपट प्रेमींनी चित्रपट पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे भावविश्व, प्रेम, संघर्ष आणि सामाजिक वास्तव याचा वेध घेणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे। दमदार कथा, प्रभावी अभिनय, भावनिक प्रसंग आणि आशयघन मांडणीमुळे चित्रपटाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे। चित्रपटगृहाबाहेर तिकिटांसाठी गर्दी दिसून आली। अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक करत हा चित्रपट प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी एकदा तरी पाहावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। खामगावच्या गजानन टॉकीजमध्ये या चित्रपटाच्या प्रत्येक शोला समाधानकारक उपस्थिती असून आगामी दिवसातही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी आपला सांगू इच्छिते की हा जो पिक्चर आहे आउट ऑफ सिलेबस हा डॉक्टर सुगतजी वाघमारे यांच्या निर्मित हा चित्रपट आहे। तरी तो सर्वांनी आवर्जून बघावा। यामध्ये पर्यावरणाचा जो ऱ्हास आतापर्यंत सुरू आहे त्याबद्दल अतिशय छान माहिती यामध्ये दिलेली आहे आणि खरोखरच आपण आता जे नीट पेपर संदर्भात किंवा UPSC संदर्भात किंवा MPSC संदर्भात जे पेपर लीक होत आहेत तर त्याबद्दल सुद्धा चांगलं भाष्य या पिक्चरावर निर्मात्याने केलेलं आहे आणि निर्देशनाने केलेलं आहे। तरी हा चित्रपट आपण आवर्जून चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा ही नम्र विनंती। आज मी खामगाव येथे गजानन थिएटरला मराठी चित्रपट आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट पाहिला आणि इतका चित्रपट सुंदर आहे मित्रांनो की अशी कथा आतापर्यंत मला तरी वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीत आली नसेल, कारण ही कथा खूप छान आहे, पर्यावरणावर आधारित आहे आणि नंतर MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना काय त्रास होतो आणि त्यांनी कसं ते चेस केलं पाहिजे याच्यावरती या चित्रपटामध्ये कथानक आहे आणि खूप सुंदर कथानक आहे। चित्रपटाचे गाणे छान आहेत, चित्रपट छान आहे, कथा छान आहे, कलाकार सुद्धा छान आहेत। मिलिंद शिंदे सारखे मोठमोठे कलाकार याच्यामध्ये आहेत आणि आपल्या मातीतला बनलेला हा चित्रपट आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की हा चित्रपट सर्वांनी एकदा थिएटरमध्ये जाऊन पाहावा। आताच मी आउट ऑफ सिलेबस हा पिक्चर पाहून थिएटरच्या बाहेर निघाला आहे। म्हणजे पिक्चर पाहिला आता स्पर्धा परीक्षेची ज्या पूर्ण तयारी करणारे आहेत माझ्या मते तर सगळ्या मुलांनी हा पिक्चर पहा, कारण की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण विद्यार्थी दशेत असताना आपल्या घरची परिस्थिती, आपण जे यंग वयात असतो त्या वयात असलेलं आपलं आकर्षण आणि आपण आपल्या परिस्थितीशी, आपल्या गरिबीशी आणि त्या आकर्षणातून आपण कशा पद्धतीने आपलं करिअर घडवू शकतो असा हा पूर्ण आपल्याला एक पिक्चर दिसते। ठीक आहे, तर माझं असं मत आहे की तुम्ही सगळ्यांना पिक्चर पाहावा, नक्कीच पाहावा।